आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेनं समृद्धी, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगत, डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट, द रॉयल इन बारामती, पुणे फॅशन बारामती. बोला पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली, वारी म्हणजे नुसतं चालणं नव्हे, वारी म्हणजे श्रद्धेचा प्रवास आहे. वारी म्हणजे भक्तीचा श्वास आहे. हाती टाळ मृदुंग घेऊन मुखात विठ्ठल विठ्ठल नामघोष करत वारकरी पंढरपूरच्या वाटेवरून सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस लावून निरंतर चालतायत. आज ज्ञानोबा माऊलींची पालखी पोहोचली आहे वाल्हेमध्ये. तिचं कसं स्वागत झालं वाल्हेमध्ये, कशी झाली पालखीची समाज आरती, तिथे उभारलेला हिरकणी कक्ष, पोलीस मित्रांचा बंदोबस्त, या सगळ्याचा आढावा घेऊयात आपल्या झी24 तासच्या आनंदवारीतून संदीप पाठक यांच्या सोबत. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आनंदवारी या झी24 तासच्या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आम्ही आलेलो आहोत वाल्हे या ठिकाणी. म्हणजे पहाट जेजुरीवरनं पालखी दिंड्या वारकरी सगळे निघाले आणि आज वाल्ह्यामध्ये मुक्काम आहे आणि इथे समाज आरती होणार आहे. म्हणजे एरवी संध्याकाळी होती, रात्री होती. हे पहिलं असं ठिकाण आहे वारीमध्ये की इथं दिवसा समाज आरती केली जाते. तुम्हाला बघायची आहे, सुरू होतीये, पालखी येते. जय हरी माऊले, चला माऊले, या माऊले. वारकऱ्यांचा उत्साह बघितला का? वाट बघतायत कधी एकदा पालखी येते, कधी एकदा समाज आरती सुरू होती. माझी सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचलेली. कव्हाच एकदा आरती बघतोय आणि ती आरती घर बसल्या तुम्हाला दाखवतोय. कारण आनंदवारी झी24 तासनी ठरविलेलं आहे घर बसल्या वारी दर्शन. मंडळी, समाज आरती झालेली आहे आणि आरती बघायला ऐकायला मिळाली. आरतीला तुम्ही उपस्थित राहिलात, ह्याचा एक वेगळा आनंद आहे का नाही? कुठून आलायत? बर बर, अहिल्यानगर. अहिल्यानगरहून आलेला आहात. वा, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई. अहिल्यानगरहून ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत. दिंडी क्रमांक 27. कसं वाटायलंय वारीत? कसं वाटायलंय? खूप छान, खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय, आनंद वाटतंय. आनंद वाटतोय. आजीबाई, तुम्हाला कसं वाटतंय? घरच्या पेक्षा बाहेर वारीत चांगलं वाटतं. घरच्या पेक्षा वारीत चांगलं वाटतं. घरी कोण त्रास देतोय तुला, मला सांग. त्रास नाही तसं नाही, पण घरच्या पेक्षा इथं जरा आनंद वाटतो, मजा वाटते, वातावरण जरा व्यवस्थित वाटतं, विचार येत नाही, टेन्शन येत नाही. पांडुरंग, फक्त पांडुरंग. आता मला सांग, तुझं एवढं वय, तू चालतीस, मग थकवा येतो का ग? नाही येत. नाही येत. जेवण वेळेवर मिळतं का? हा, सगळं व्यवस्थित, नाश्ता चहा सगळं मिळतं. घरी थोडा चहा उशिरा मिळत असेल. जेव्हा देतील मग प्यायचं. म्हणजे मला ह्यासाठी जे घर बसल्या वारी दर्शन घेतात त्यांना सांगायचंय की तुम्ही वारीमध्ये एकदा तरी जेवणाची आबाळ होणार, नाश्त्याची आबाळ होणार, चहाची आबाळ होणार,
वारी वारकरी दिंड्या पालख्या तुमची कुठली आबाळ होणार नाही. चालायचं ना आबाळ बघायचं. निळशार मस्त पांढर शुभ्र आबाळ. आता होऊन जाऊ द्या एकदा खणखणीत गवळण. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी. आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी. जी तुम्ही जोडी बघताय ते दोघही डॉक्टर आहेत. कुठं प्रॅक्टिस करताय? नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर इथे वानखेडे वानखेडे रुग्णालय आमचं हॉस्पिटल आहे. मॅडम तुम्हाला कसं वाटतं वारी? खूप छान वाटतं. आज तर समाज आरती बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. कारण मागच्या वेळेस समाज आरती मिळाली नव्हती. तोंडले बोंडले इथं विसावा होता तिथे थांबलो होतो आम्ही बराच वेळ. पण आज समाज आरती मिळाल्यामुळं असं वाटलं की स्वर्गीय सुखाचं. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ही जी इथे वाल्ह्यामध्ये जी समाज आरती होती ती पूर्ण आळंदी ते पंढरपूर या प्रवासामध्ये दिवसा फक्त वाल्ह्यामध्ये समाज आरती होते. बाकी मग संध्याकाळी होते किंवा रात्री होते किंवा ती आतमध्ये होते. सूर्यकिरणांना साक्षी ठेवून जी समाज आरती होती ती वाल्ह्यामध्ये. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी जर आलात तर सकाळी लवकर यायचं आणि समाज आरती करायची. तुम्ही जे धर्मासाठी काम करता आणि वारकऱ्याच्या सेवेसाठी अहोरात्र तुमची टीम इथं फिरती आणि मेहनत घेती. विठ्ठल असा हा सगळ्यांना माहीत व्हावा कळावा यासाठी जे तुम्ही कार्य करता यासाठी तुमचे आमच्या परिवारातर्फे मनपूर्वक अभिनंदन. वा वा वा. आणि वारकरी संप्रदायाचा एकच धर्म आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. माणुसकी हाच धर्म आहे. जय हरी माऊली. कुठले आहेत तुम्ही? आम्ही सोलापूर जिल्हा माढा तालुका उंदरगाव इथला आम्ही आहोत. उंदरगाव माढा तालुका. माढा तालुका. दिंडी क्रमांक 8. रथाच्या माग 8. हो माऊलीच्या माग 8 नंबर. अरे बाप काय खणखणीत हो. आवाज. राधा राधा करी बासरी कृष्ण झाले भावरी. राधा राधा करी बासरी कृष्ण झाली भावरी. हाय का ही मावशी एवढी एनर्जी हिच्यामध्ये आणि हिने जो सूर लावला आणि तिने हात असा केला. मला वाटलं मला दम किती आता हानती मला हानती का ग मला. बोला पुंडली. आनंद वारी. वारीला यावं लागतंय. मंडळी आता माझ्या सोबत आहेत वाल्हे सुकलवाडीचे सरपंच संदेश दादा पवार. आणि त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे. खरं तर आम्ही मागच्या वर्षी सुद्धा भेट झाली होती आमची आणि मी त्यांचं कौतुकही केलं होतं. यांच्या सोबत 150 ते 250 तरुण मुलं आहेत मुली आहेत जे वारीच्या काळामध्ये पूर्ण वाल्ह्यामध्ये पोलीस मित्र म्हणून काम करतात. त्यांचं काम काय आहे, ही मुलं काय काय मदत करतात ते जरा जाणून घेऊया. संदेश दादा पहिलं तुम्ही बोला आणि ही कल्पनाच कशी सुचली तुम्हाला? नमस्कार. गेले 10 वर्षापासून आम्ही पोलीस मित्र म्हणून या ठिकाणी वारीमध्ये काम करतो. संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेपासून आळंदीतून त्यांचं प्रस्थान होतं तेव्हापासून खरं तर आमच्या सर्व तरुणांची लगबग असते की या वर्षीची सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे. मागच्या वर्षीची काय चुका त्या ठिकाणी झाल्यात, काय दुरुस्त करायच्यात या ठिकाणी आमची सातत्याने चर्चा होत असते. प्रशासन देखील आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतं.
खरं तर 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी पालखी होती त्यावेळेस या ठिकाणी भरपूर लोकांची गैरसोय या ठिकाणी झाली. म्हणजे काही लोक आता महाराष्ट्र राज्यातून त्याचबरोबर देशातून वारकरी भक्त वारीमध्ये सहभागी होतात. त्यांना नवीन ठिकाणी आल्यावरती काहीही माहीत नसतं. मग त्यांच्या दिंड्या कुठं आहेत किंवा त्यांच्या राहण्याची व्यवस्था कुठे आहे, पाणी कुठे आहे, रॉकेलची व्यवस्था कुठे आहे, गॅस कुठं मिळणार आहेत, हे सगळं त्यांच्या प्रश्न जे पडतात किंवा चुकलेले लोक आहेत त्यांना त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचवण्याचे काम हे सर्व आमचे पोलीस मित्र त्या ठिकाणी करत असतात. यामध्ये वाल्हे आणि वाल्ह्याच्या 12 वाड्या ह्या सर्व वाड्या वस्त्यांवरचे तरुण यामध्ये सहभागी होत असतात. त्यामध्ये पोलीस स्टेशनचा आम्हाला चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शन त्या ठिकाणी लागतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या वारीमध्ये काम करत आहोत. मंडळी, या सगळ्या तरुण मुलांना, ग्रामीण भागातले तरुण आहेत सगळे, आणि ह्यांना भेटून मला फार आनंद होतो. कारण इतकं मनापासून काम करतात ना. एखादा वारकरी चुकला असेल तर त्याला त्या रावटीपर्यंत, पालापर्यंत ते नेऊन सोडतात. घरचा कुणाचा नंबर आहे, त्यांचा मोबाईल बंद असेल तर हे मोबाईल फोन लावून देतात त्यांना. काही कुणी उपाशी असेल तर जेवण देतात आणि ठिकठिकाणी जाऊन मदत करतात. तसंच पोलिसांना ट्रॅफिक कंट्रोलसाठी खूप मोठी मदत. कारण आम्ही येताना हे सगळी पोरं मला रस्त्यावर दिसली होती मदत कर. कसं वाटतं रे? मस्त वाटते. काय नाव तुझं? गौरव पवार. ही सेवा देताना कसं वाटतं? अतिशय चांगलं वाटते. चांगलं वाटतं तुला रे तात्या? छान वाटते. एकदम नंबर आहे. हा, एकदम नंबर आहे. एकदम नंबर आहे. तुला कसं वाटतं? एक नंबर. वारी जेव्हा येते तुम्ही वाट बघता का? मग सुरू झाल्यापासून आळंद देऊन जावा निघते तेव्हा तुमची तयारी किती दिवस आधी सुरू असते? 5-6 दिवस आधी सुरू असते ना. थकवा येतो का एवढं दिवसभर? कारण झोपच नाही 2-3 दिवस, आहे का नाही? कंटिन्यू संदेश जाते फोन, इकडे जा तिकडे जा. माऊली कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. बघा, हे तुमच्या गावातली शान आहे. सगळे नंबर 1 अन्नदान असतं. वा वा वा. किती वारकऱ्यांसाठी? 5000 लोकांसाठी असतं. 5000 लोकांसाठी अन्नदान आहे. वारीमध्ये तुम्हाला असा हात दिसणारच नाही माऊली. हात असाच देत राहायचं. विठ्ठल पंताचे भाग्य थोर कुठे आल्यात ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे भाग्य थोर कुठे आल्यात ज्ञानेश्वर. संसार केला रीती संसार केला रीती पुटी आल्यात निवरती. विठ्ठल पंताचे भाग्य थोर पुटी आल्यात ज्ञानेश्वर. संसार केला मोका संसार केला मोका पुटी आल्यात सोपान काका. विठ्ठल पंताचे भाग्य थोर पुटी आल्यात ज्ञानेश्वर. संपत्ती माऊली, तुम्ही इतकं छान गायलात आणि तुम्ही जे म्हणलात ना की पायामध्ये जोपर्यंत त्राण आहे तोपर्यंत तुम्ही वारी करणार आहात. आणि मला समद्यांना हेच सांगायचंय, जोपर्यंत अशी मंडळी, अशी माऊली महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत वारकरी संप्रदाय आणि वारी ही बहरत जाणार आहे. माऊली जय हरे. बरं का मंडळी, इथे वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्ष असतो आणि तो कशासाठी आहे, त्याचं महत्त्व काय आहे. इथला हिरकणी कक्ष जरा स्पेशल आहे. इथल्या महिला म्हणले की आमच्या हिरकणी कक्षाला भेट द्या. या आतमध्ये. वाल्हे या ठिकाणचा हा कक्ष आहे आणि इथे अंगणवाडी सेविका आहेत आणि पर्यवेक्षिका सुद्धा आहेत. त्यांना आपण विचारूया की याचं महत्त्व काय आणि हे तुम्ही काय काय काम करता या कक्षामध्ये. नमस्कार ताई. नमस्कार, मी अनिता भुजबळ, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बीट वाल्हे. येथे पुणे जिल्हा परिषद पुणे आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने हा हिरकणी कक्ष उभारलेला आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मुक्काम आज वाल्हे येथे आहे. तर इथे येणाऱ्या भाविकांमध्ये जर लेकरवाळ्या माता असतील किंवा दर्शन घेण्यासाठी आलेल्या लेकरवाळ्या माता, त्यांना जर स्तनपान करायचं असेल, बाळाची गरज असेल तेव्हा
तर या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये ते करू शकत नाहीत. त्यासाठी हा शासनाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. इथे माता येऊन फिडिंग करू शकतात. आणि शिवाय अजून एक 4 गोष्टीचा आम्ही इन्क्लूड केलेला आहे इथं. इथे बाळासाठी पौष्टिक खाऊ ठेवलेला आहे, खेळणी आहेत आणि मातांना बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था आहे, जेणेकरून ते आडोशाला स्तनपान करू शकतात, बाळाची गरज भागवू शकतात. आणि याशिवाय जर एखाद्या मातेला सॅनिटरी नॅपकिनचं किंवा महिलेला गरज पडली तर ते सुद्धा आपण मशीन इथं ठेवलेलं आहे. एक 5 रुपयाचा कॉईन टाकला तर त्यातून त्यांना पॅड मिळू शकतात. कारण ना इतकं वेगळा हा कक्ष आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. आणि इथे जेव्हा लहान लहान मुलं येतात तेव्हा भरपूर खेळत असतील ना, खेळणी भरपूर आहे, पाळणा आहे, खायला खाऊ आहे. इथं कसं वाटतं? ओहो, काय नाव तुझं? नाव काय? शर्वरी. तू इथे आली आहे, खेळली का तू? हा, छान वाटलं तुला? छान वाटलं. सेवा देताना कसं वाटतं? सेवा देताना आम्हाला पण खूप आनंद होतो की माऊलींच्या ह्याच्यात आमची पण थोडीफार सेवा घडली जाते ना. ही 24 तासच्या आणि आनंदवारीच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतायत, ज्यांचे नातेवाईक असतील, छोटी छोटी बाळं घेऊन ज्या महिला वारीला निघालेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पालखी तळ जिथे असतो, मुक्काम जिथे असतो, विसावा जिथे असतो, तिथे हिरकणी कक्ष हा तयार केलेला आहे. तुम्ही चौकशी करू शकता हिरकणी कक्ष कुठे. तिथली जी लोकल लोक आहेत ती तुम्हाला नक्की दाखवतील. सर, काय तालुक्यामध्ये आपण 21 ठिकाणी नियोजन केलेलं आहे. 21 ठिकाणी केले. या तालुक्यामध्ये संत सोपान काकांची एक पालखी जाते, चांगोटेश्वर महाराजांची एक आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे. तिन्ही रूटवरती आपण टोटल 21 कक्ष सुसज्ज अशा या वातावरणामध्ये आपण तयार केलेले आहेत. आणि बालकृष्ण कोपरा आहे, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स आहे आणि एक बालस्नेही वातावरण इथं आहे की सोबत मोठे जरी बालक आली तर तिथं रमतात. आणि अशा पद्धतीने एक आमच्या महिला बालविकास विभागातर्फे सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बघितलं मंडळी, तुम्हाला घरी बसल्यानंतर वाटत असेल वारीला निघाव का नाही, सेवा घडल का, कसं होईल, आपण व्यवस्थित पोहोचू का, काय काळजी करू नका. डोळे मिटून नाव घ्या देवाचं आणि वारीला या. जय हरी माऊली. आम्ही वाल्हे या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं एवढं मोठं पालखी तळ आहे. बाबा. आणि हे पालखी तळ ज्या व्यक्तिमत्वानं, माणसानं हे दिलेलं आहे ते आत्ता आजोबा माझ्या सोबत आहेत. नाव काय आजोबा? सिद्धूरामा मदने. बर, सिद्धूरामा मदने. बर. आणि गेली किती वर्ष तुम्ही हे तळ देताय, पालखी तळ? आता याला मला नाही नेमकं सांगता येणार, पण तरी 15-20 वर्ष झाले असतील. 15-20 वर्ष झाले याला झाले असतील. हे सगळं तुमचं आहे? आमचंच. आणि मग तुम्ही फार प्रेमाने, आपुलकीने हे सगळे वारकरी इथं विसावतात आणि हे पालखी तळ तुम्ही त्यांना देता? मला हे पाहिजे होते म्हणून मी घेतली, परमेश्वराने मला माऊलीने दिली. काय? माऊलीने म्हणले की तू आपल्या जाग्यात घे. बर. म्हणून मी दिली जागा माऊलीला. अच्छा. हा, बर. आणि जेव्हा आजचा दिवस जो आहे, समदे वारकरी येतात, पालखी येते, दिंड्या येतात, तर तुम्ही तुमच्या पालखी तळावर विसावतात, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. समाधान आहे. समाधान आहे. वा वा वा. समाधान आहे. म्हणूनच गडीभर मला सगळ्या गोष्टीने आनंद केलाय त्यांनी. अच्छा. मला भरपूर निर्माण केला, जमीन दिली, ट्रॅक्टर आहेत, बिशिप आहेत, पॉपलेन आहेत, गाय आहेत, सगळे आहे मला. ट्रॅक्टर आहेत, पोकलेन आहेत, गाई आहेत, जमीन आहे. एवढं सगळं भरभरून माऊलीने दिलंय मला. म्हणून तुम्ही पालखी तळ सहकार्य केलंय. असं सहकार्य कायम राहणार आहे? कायम राहणार. आता हे दरवर्षाला आता आपण गेलो तरी पण ती बावली येणारच तिथं. आपण जरी गेलो तरी बावली येणारच आहे. बावलीला दर्शन होणार, सगळं नीटनेटकं करून देणार ती आणि आपल्या वाट्याने उद्या जाणार. जाताना डोळे भरून येतात का? डोळे भरून येतात माऊली निघताना. बर. मंडळी, बघितलं आमच्या आनंदवारी प्रवासामध्ये ही अशी मोठ्या मनाची माणसं भेटतात आणि स्वतःला काही क्रेडिट देत नाहीत, सगळं माऊलींच्या चरणी ठेवतात. आणि अशा लोकांचे पाय
आपण धरली पाहिजेत. रामकृष्ण हरी. परिपाये बीज सुधांगी, परिपाये बीज सुधांगी, करीन तो काय नोहे महाराज, करीन तो काय नोहे महाराज. जयाने घातले मुक्तीची गवादे, जयाने घातले मुक्तीची गवादे. मिळवेले मांदे वैष्णवाचे, मिळवेले मांदे वैष्णवाचे, करीला तो काय नोहे महाराज, करीला तो काय नोहे महाराज. जोरदार टाळ्या. धन्यवाद. माऊली आळंदीहून निघालेले आहेत वारकरी आणि मी तुम्हाला पालखी रथ दाखवला आणि तुम्हालाही उत्सुकता होती की माऊलींच्या पादुकांचं दर्शन व्हावं, घरबसल्या दर्शन व्हावं. गेलं का नाही? धन्यवाद माऊली. तुम्ही नशीबवान, मी पण नशीबवान. आनंदवारी सहप्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट. स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेनं समृद्धी. असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झक्कास चवदार सोनपरी भगर. डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट, द रॉयल इन बारामती. पुणे फॅशन बारामती.